बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडलाय की आपले व्हिडिओ का व्हायरल होतात आणि दुसऱ्याचे व्हिडिओ ट्रेंडिंगला जातात, काय करणार त्याच्या मागे? व्हिडिओ जर नाही व्हायरल होत असता तुमचा स्वतः हा व्हिडिओ तुमच्या करताय. चला मग स्टार्ट करू व्हिडिओ. माझं नाव आहे नरेंद्र 0358 आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला साईटला स्क्रीन रेकॉर्डिंग भेटीनच. चला स्टार्ट करू व्हिडिओ. सुरुवातीला मी स्क्रीन रेकॉर्डिंग केली आहे आणि आपल्याला जाणं आहे सीधा डायरेक्ट यूट्यूब. आता यूट्यूब मध्ये सर्च मारायचं आहे. जे माझं सॉन्ग आहे त्या सॉन्गला मी सर्च मारेन. आता आपलं सॉन्ग वर आहे सोडून गेली तू मला. आता या टॉपिकला सर्च मारायचं आणि गाण्याला सर्च मारायचं. आता तुम्ही म्हणता व्हिडिओ तर लाग गेला, तर व्हिडिओ आपला कसा व्हायरल? गाणं पाहायचं आणि हे जे टायटल आहे या टायटलला कॉपी करायचं. व्हिडिओचं टायटल कॉपी करायचं आणि डायरेक्ट माझ्या नोटपॅडमध्ये तुम्हाला हे भेटी जाईल. हा एक प्रॉन्ट तुम्हाला साईटला दिसेनच की हा प्रॉन्ट कसा लिहिला आहे. याले सुद्धा असंच कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जाणं आहे ChatGPT. तर ChatGPT मध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रॉन्ट सेंड कर टाकायचा आहे. सेंड झाल्यानंतर प्रॉन्ट तुम्हाला हॅशटॅग कीवर्ड सगळं भेट जाईल. आता तुम्ही वर पाहताना साईटला की आपल्याला टायटल बी, डिस्क्रिप्शन बी, कीवर्ड बी, हॅशटॅग बी आणि यूट्यूब रँकिंग टॅग तर हे भेटलाय. आता आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्ट टायटल कॉपी करायचं आहे. आता माझंवाला टायटल कॉपी केलं. टायटल कॉपी करताच की डायरेक्ट आपल्याला यूट्यूब चॅनल म्हणचा आपलं जे ईमेल ID आहे त्या ईमेल IDला सर्च मारायचा. आता माझंवालं मी यूट्यूब चॅनल खोललं आहे आणि प्लसचं बटन आहे त्या प्लसमध्ये जायचं, शॉर्टमध्ये जायचं. शॉर्टमध्ये गेल्यानंतर आपले जे व्हिडिओ कोणत्या इच्छात आहे ते पाहायचे. आता माझेवाले व्हिडिओ तयार आहे. जगनदी होईना सोयना. आता याला पेस्ट करू द्यायचं. तुम्हाला साईटला दिसतच असेल. डायरेक्ट आपलं टायटल टाकून द्यायचं. आता टायटल लाल झाला म्हणजे जास्त झाला. आता आपल्याला म्हणजे 100 पैकी 100चं कीवर्ड जर तुमचं टायटल असलं चालेल, 99-98 जर असलं तरीच चालेल. बाकी 100च्या वर जर असलं तर टायटल चालणार नाही. तर ह्याच टायटलला डबल मी कॉपी करून त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे. ॲट डिस्क्रिप्शन या डिस्क्रिप्शनमध्ये टाकताच की डायरेक्ट आपल्याला अपलोड शॉर्ट. आता तुम्ही सुद्धा म्हणसान की व्हिडिओ तो टाकला. व्हिडिओचं बारे काम बाकी आहे. त्याच्याकरता तुम्हाला 3 ॲप्स लागतीलच. आता हे आपलं पहिलं ॲप्स आहे यूट्यूब आणि यूट्यूबला आपल्याला व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट YT स्टुडिओमध्ये तुम्हाला साईटला दिसेनच, साईटला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसेनच. आता आपल्याला जाणं आहे कुठे? YT स्टुडिओ. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ आपला जो व्हिडिओ अपलोड झाला आहे त्या व्हिडिओला क्लिक करायचं. त्या व्हिडिओला क्लिक करायचं. पेन्सिल मध्ये झालं की सेव्ह सो मोर मध्ये क्लिक करायचा आणि डिस्क्रिप्शन मध्ये ओके टाकायचं. आता याले सुद्धा जे आपल्याला ChatGPT आपल्याला दिलाय बिलकुल सेम तसं टाकून द्यायचं. आता माझंवालं मी सगळं कॉपी करून घेतो. सगळं कॉपी केल्यानंतर आणि डायरेक्ट पेस्ट करायचं. आणि पेस्ट पहा किती डेंजर पडया तरी का केवढं खतरनाक म्हणे टाकलं आहे. आता बाहेर निघून जायचं आणि व्हिडिओला पहिले सेव्ह कर घ्यायचा. म्हणजे जे आपल्याला पेस्ट केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सुद्धा आपल्याला डबल ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला हॅशटॅग दिसतीलच.
आता आपले हॅशटॅग लय होते, तुम्हाला सांगतो मेन हॅशटॅग काढायचे. जर तुम्हाला पुरे बी हॅशटॅग टाकले तर काही फरक नाही पडणार. फक्त 15च्या वर हॅशटॅग नको, 15च्या वर हॅशटॅग पाहिजे नाही. आता याले लाईन मध्ये लावायचे. आता CEO कीवर्ड हे मी ना खोडून टाकलं आणि हे जे दिसत आहे कोमा, याला लाईन बाय लाईन टाकायचा, कोमा खोडून टाकायचा, कोमा खोडून टाकायचा, लाईन बाय लाईन मध्ये लावायचे. आता माझं सुद्धा लाईन मध्ये लाईन आहे. आता लाईन मध्ये लावतोय आरामात. घाई करायची नाही, व्हिडिओ सोडायची. जर तुम्ही व्हिडिओ सोडत जात असले तर तुम्हाला काहीच समजणार नाही व्हिडिओमध्ये. आता आपले लागले लाईनमध्ये. आता लाईनमध्ये लागताच किती आपल्याला सेव्ह करू घ्यायचं. आता तिच्यामध्ये आणखी एक पेज करणं आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये जातो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जाणं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाताच की मला माझं युअर कीवर्ड करी घेणार. युअर कीवर्ड हे नाव सर्च आहे, आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. डबल त्याच व्हिडिओमध्ये जायचं आहे. तुम्ही म्हणता व्हिडिओ अपलोड झाला नाही, डबल डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, आयडी नाव पेस्ट करायचं. आता पुरं झालं आपलं. आता काम बाकी आहे, बारे सोडा नको व्हिडिओ. आता आपल्याला डबल ChatGPT मध्ये जायचं आहे, जे आपल्याला काय काय कीवर्ड दिलाय की नाही दिलाय. आता आपल्याला यूट्यूब रँकिंग कीवर्ड, आता हे 500 कीवर्ड म्हणे. आता मी कॉपी केलं, कॉपी केल्यानंतर रँकिंग टॅग आहे. आता तुम्ही म्हणसाल कुठे. आता वेडिक ॲप आहे, हे ॲप्स तुम्हाला प्ले स्टोरवर भेटी जाईल. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करायचं, आपल्या यूट्यूब लिंकशी डायरेक्ट जोडून टाकायचं. हे तुमचं व्हिडिओ ट्रेंकिंगला पाठवेल. आता आपल्याला जाणार आहे शॉर्ट व्हिडिओ. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जो आपला टॉपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डायरेक्ट इथे पेस्ट करायचं आणि CEO तुम्हाला दिसत असेल साईडला. आता तुम्हाला पाहिजे टॅग. आता या टॅगमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, आपल्याला तिथून कॉपी केले टॅग, ते टॅग इथे पेस्ट करायचे. 495 टॅग लागले आपले शब्दामध्ये. आता एक किती बढिया रँकिंग आहे, 30%, 57%, म्हणजे तुम्हाला रँकिंग टॅगची समजून जाईल. आता इथे सेव्ह करून घ्या. सेव्ह झाल्यानंतर आता तुम्ही पहा कसा व्हिडिओ आपला व्हायरल होत नाही. तर आता डबल त्या व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि त्याला पब्लिक करून टाकायचं. आता हा माझावाला पब्लिक झालेला आहे, माझं संपूर्ण काम झालेलं आहे. आता तुम्ही सुद्धा 2 मिनिटं थांबा, तुम्हाला समजून जाईल की रँकिंग व्हिडिओ कसा जातो तो. आता 5 मिनिटं फक्त तुम्ही थांबा. आयडी आपला झाला आहे पब्लिक, आणि पब्लिक झाल्यानंतर तुम्हाला 2-3 मिनिटं थांबा जरा. आणि तुम्हाला जर हा किंग शॉट मारणार असला जे प्रॉन्टचा, तुम्ही मारू शकता, तुम्हाला दाखवू शकतो मी. पण बाकी ChatGPTला तुम्हाला ह्या देवाला लागेनच. तुम्हाला प्रॉन्ट बी दाखवतो. ह्या प्रॉन्टला तुम्ही किंग शॉट मारी घ्यायचा आणि रियल टाकलाय, कोमा टाकलाय, त्या सामने तुम्हाला टायटल टाकायचं आहे तुमचं वाला. तुमच्या व्हिडिओचं टायटल टाकायचं आहे आणि जसं तसं कॉपी करी ChatGPTला मार. किंग शॉट मारला असेल तर चला आपण पाहू आता आपला व्हिडिओ कोणी बघितला की नाही बघितला. अजून 2 मिनिटं झाले आहे. अजून 2 मिनिटं झाले आहे. बाकी तुम्हाला रँकिंग म्हणजे व्हिडिओ, आता हा रँकिंग म्हणजे व्हिडिओ, असा व्हिडिओ टॅग व्हायरल धान्य पडता. आता माझीवाली टायमिंग तुम्हाला ते बी सांगतो की आपला व्हिडिओ व्हायरल करायची टायमिंग काय आहे. आता या टायमिंग पहा, 9:30 PM
व्हिडिओ अपलोड करतो मी. आता ह्या टायमिंगमध्ये जर व्हिडिओ सोडला तर रँकिंग तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि आपली टायमिंग पाहू शकता की आपले यूट्यूबर जे मेंबर आहे यूट्यूब फॅमिली आपली जुळेल तरी अनलिस्टमध्ये जायचं आणि आपले यूट्यूब फॅमिली ॲक्टिव्ह कोहा राहते तेव्हा तुम्ही व्हिडिओ सोडू शकता. तर तुम्हाला समजलं असेल. चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.